नमस्कार मित्रांनो, आत्ता पुन्हा आलो आहोत इंदापूर तालुक्यातल्या डाळज नंबर 1 या गावामध्ये. आणि या गावामध्ये विकास आप्पा कुंभार या गावचे माजी सरपंच यांच्या घरी प्रत्येक वर्षी आज 23व्या वर्षांचं चालू आहे की त्या 23 वर्ष त्यांची परंपरा त्यांच्या कुटुंबाने सांभाळली, त्यांच्या परिवाराने सांभाळली. आणि ही सारी परंपरा सांभाळत असताना ते वारकऱ्यांना तितका जीव लावून सांभाळतात. कारण आम्ही डोळ्याने पाहतोय, 2-3 वेळा मी आलो होतो. आणि एकाच वर्षात एकाच वारीमध्ये 3 दिंड्यांना 3 दिवस कंटिन्यू ते सर्व त्यांच्या विश्रांतीची, जेवणाची समधी सोय करतात. मी म्हणतो इंदापूर तालुक्यातलं हे पहिलंच गाव आणि पहिलंच घर आहे विकास आप्पा कुंभार यांचं, की हे 3 दिंड्यांची सोय करतात. आता आपण पाहतोय की ज्याच्या त्याच्या परिस्थितीप्रमाणे काही लोक 4 वारकरी नेऊन जेवायला घालतात, परंतु इथं पूर्ण दिंडीच 3 दिंड्यांचं इथं सोय केली जाते. आता आपल्याकडे आज हे 3ऱ्या नंबरला दिंडी आली आहे की कोकण दिंडी, या दिंडीचं नाव आहे. आणि ह्या दिंडी चालक सुरेश महाराज पाटील आपल्याबरोबर आहेत. सुरेश महाराज, आपण ही दिंडी तसं पाहिलं आपण तरुण आहात आणि तरुणांचा ओढा फारसा इकडं नसतो, परंतु आपण तरुणपणातच नुसतं दिंडीत येणं वेगळं, भजन कीर्तन करणं वेगळं. परंतु आयुष्यात थकलेल्या, भंगलेल्या, खंगलेल्या, खचलेल्या, पिचलेल्या समाज बांधवांना आपण एक आनंद द्यायचं काम करता एकत्र करून. आणि ही दिंडी आपण पनवेलवरून पंढरपूरपर्यंत आणि पंढरपूरवरून पुन्हा माघारी पनवेलपर्यंत त्याला त्या ठिकाणी त्यांना सुखरूप पोचवणं, ही मोठी एक शिवधनुष आपण जपताय. हे आपल्याला का वाटतं करावं असं? रामकृष्ण हरी. श्री विठ्ठल रुक्मिणी पायी कोकण दिंडी पालखी सोहळा हा भातानपाड्यावरून प्रस्थान होऊन पनवेल संपूर्ण परिसर कोळखे इथून आम्ही प्रस्थांतर करून इथपर्यंत येत असतो. वटपौर्णिमा ते गुरुपौर्णिमा असा आमचा प्रवास आहे. आणि या परंपरेतून खूप वर्षापासून, म्हणजे जवळजवळ स्वानंद सुकुडवासी गुरुवर्य बाबूजी बाबा, त्यांचे गुरुवर्य स्वानंद सुकुडवासी गोमाजी बाबा, स्वानंद सुकुडवासी कांबेकर बाबा, स्वानंद सुकुडवासी जोशी बाबा, असे थोर थोर महात्मे या पालखी सोहळ्याला काही आशीर्वाद आहेत, काही सहकार्य करत होते. आमच्या आता समोर या ठिकाणी हरिभक्तीपणे आपल्या ट्रस्टीचे अध्यक्ष, दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष गणेश महाराज पाटील सर, या ठिकाणी आदरणीय हरिभक्तीपरायण वसंत महाराज गुरगे हे कार्याध्यक्ष आहेत. ज्येष्ठ कीर्तनकार आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे अरुण महाराज पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. ट्रस्टी आमचे गेडगे महाराज आहेत. ही सर्व 15 कमिटीची लोक आणि दिंडी चालक असा एक आम्ही स्वानंद सुकुणवासी गुरुवर्य बाबूजी बाबांच्या परंपरेतून पूर्वी आम्ही श्री संत चांगावटीश्वर महाराज पालखी सोहळ्यात चालत असताना आता 4 वर्ष झाली स्वतंत्र पालखी सोहळा करून, तरी ही जी काही जुनी 20व्याची मंडळी, पूर्वी आम्ही मुक्कामाला इथे असायचो, पण आता आमचा प्रवास पुढे 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 जसा होत आहे तसं दुपारच्या विश्रांतीला आतुरतेने ही मंडळी वाट पाहतात. कधी एकदा वारकरी येतात आणि काय त्यांना येताचे भोजन पाहिजे अशा सर्व गोष्टी विचारत असतात. आणि विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे आमच्या या पालखी सोहळ्यामध्ये जवळजवळ 30-35 कीर्तनकार आहेत, जवळजवळ 15-16 मृदुंगवादक आहेत. आणि नुसते मृदुंगवादक नाहीत की जे क्लासिकल स्वतः आहेत, क्लास घेतात, अशी गायक, उत्कृष्ट गायक आहेत. जवळजवळ तुम्ही कीर्तनाच्या माध्यमातून पाहिलं तर 40-50 टाळकरी धोतर लावून उभे असतात. असं भव्य दिव्य आमची आचारी मंडळी आम्ही सांगेल ते यथेचे भोजन देत असतात. म्हणजे नामस्मरण करा, पाहिजे ते खा. आणि अगदी छोट्या पावतीमध्ये यावर्षी तरी आम्ही 500 रुपये केले, पण आतापर्यंत आम्ही 251 रुपयांच्या पावतीमध्ये इथपर्यंत आणत होतो. तर थोडा खर्चाचा भाग वाढला, गाड्या वगैरे वाढल्या त्या संदर्भात. आणि श्री संत चांगावटीश्वर महाराजांच्या कृपेने पंढरपुरात जवळजवळ 11 गुंठ्यामध्ये आमचं विसावा आहे, मोठी धर्मशाळा आहे, खूप अतिशय रजिस्टर वगैरे मंडळ आहे आणि जास्त करून तरुणांचा सहभाग आहे. तुम्ही पाहाल तर चालण्यासाठी आणि सर्व गणवेशात, वारकरी गणवेशात सर्व ही मंडळी आहेत. कोणत्या प्रकारची उणीव नाही. अतिशय आम्हाला खूप आनंद वाटतो. असं वाटते हा 1 महिना, आमच्या पालखी सोहळ्यातला 1 महिना हा एकदम म्हणजे आम्हाला हा सोहळा स्वर्गी नाही या उद्देशाने, किंवा वाट पाय उभा भेटीच्या आवडी, आम्ही या दिवसाची वाट पाहत असतो. आणि न सांगता, न कुणाला निमंत्रण देता, कोणी म्हणत नाही पालखी सोहळ्यात की मला आमंत्रण नाही म्हणून, अशी वारकरी ही मंडळी सर्व आवर्जून येत असतात. मेळामने जाणून संत येतील धावत प्रतिवर्षी. पंढरपूर आमचं माहेरघर आहे, परमार्थातलं क्षेत्र आहे आणि या तीर्थक्षेत्राला येण्यासाठी सर्व मंडळी उत्सुक असतात. कोणाचाही कोणत्याही प्रकारे वाद नाही, अगदी आनंदाने
तुम्ही आम्ही खेळीबिळी गदारोळी आनंदी त्या उक्तिवादाप्रमाणे आम्ही ही वारी करत असतो. याला खूप वर्षाची परंपरा आहे. थोर थोर महात्म्यांचा आशीर्वाद आहे आणि त्या परंपरेतून आम्ही चालत असतो. दिंडी चालकांवर सर्वसामान्य लोकांमध्ये एक आरोप आहे बोला. की तुम्ही मला आता तो विषय काढला, थोड्या पावतीमध्ये आम्ही त्यांना आणतो. म्हणजे मला तुमचं इथं हे पटलं, आवडलं. पण ह्याच्या अगोदर समाजामध्ये एक चर्चा आहे की दिंडी चालक वारीत येणाऱ्या माणसांकडून भरमसाठ पैसे घेतात आणि तेवढा खर्च येत नाही त्यांना तिथं पोहोच करण्यात. हे खरं आहे का? म्हणजे काही लोक तसं करतात का? नाही, बाकीच्या पालखी सोहळ्यातलं आम्हाला काही माहिती नाही. असं तुमच्या कानावर येत नाही का? नाही, आम्ही पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला आमचा पालखी सोहळा कारण तुम्ही सांभाळताना बोलताना काय सांगितलं, आम्ही फार अल्प आकड्यामध्येच आम्ही त्या लोकांना आणतो. हो. फारच म्हणजे आता थोडासा खर्च वाढलाय, पेट्रोल वाढलंय, महागाई वाढली, मान्य आहे ते. परंतु काही लोक दिंडी चालक एक वर्षभर अगोदर सारी तयारी असते, तुला यायचं का, तुला यायचं का, तुला यायचं का म्हणून. त्यांच्याकडून तुला एवढी फी आहे बाबा, आणि त्यांच्याकडून ते भरमसाठ पैसे घेतात. समजा 1 लाख रुपये जर खर्च आला संपूर्ण, तर त्यांच्याकडून 2 लाख रुपये वसूल होतो त्यांना, आणि तो दिंडी चालक 1 लाख रुपये त्यातून घेतो. हे तुम्ही मला खूप चांगलं आवडलं सांगितलं. एक अल्प पैशात आम्ही आणतो, पण इथं काही लोक अल्प पैशात आणत नाहीत. हे तुम्हाला कितपत, ह्याच्यात तुम्ही काय सांगताय? नाही, पहिली गोष्ट आमची जी पंढरपुरातली धर्मशाळा आहे ती धर्मशाळा आहे गोपाळपुरात. आणि तसं जर पाहिलं तर वारकऱ्यांच्यावर कोणत्या प्रकारची सक्ती नाही. आता आमच्याकडे जवळजवळ आदिवासी समाज सुद्धा पनवेल कर्जत विभागात नाही, हे तुमच्याबद्दल माझा प्रश्नच नाही आहे. हा, तुमचं मला इथं क्लिअर दिसलं म्हणून उलट तुम्हाला मी प्रश्न विचारलाय की बुवा अशीच लोक समधी वागायला पाहिजेत. बरं. पण काही लोकांची जनमानसात अशी चर्चा आहे, काही लोक तसं करतात. म्हणजे त्याचा एका माणसं मला पण स्वतः अनुभव आहे. आम्ही डायरेक्ट विचारतो म्हणजे काही हे नाही. असं तुमचं मला आवडलं तुम्ही जे सांगताय ते, म्हणून तुम्हाला विचारलं की जनमानसात ह्या गोष्टी अशा आहेत, तुमचं ह्याच्यावर मत काय? असं होतं का? शक्यतो असं करू नये. त्यांचे माझा मुद्दा काय आहे, आरोप तुमच्यावर नाहीच आहे. बरोबर. जनमानसात तुम्ही पण असताय ना. मग एक माणूस म्हणून तुम्हाला काय वाटतं याच्यावर? नाही, असं वाटतंय की असं शक्यतो करू नये. एकतर आमचा आम्ही अनुभव सांगतो. ज्ञानोबराची कृपा असेल, पांडुरंगाचा जर आशीर्वाद असेल तर कोणत्याच गोष्टीची काही कमी पडत नाही. हा एक मुद्दा. सर्वसामान्य वारकऱ्यांच्यावर दडपण आणण्यापेक्षा आम्ही पाहतो पनवेलवरून निघाल्यापासून नाही दिले ते मिळेल. काही आनंदी माणसं सुद्धा दिंडीला येऊन नको त्या प्रकारची भेट देत असतात. त्याच्यामुळे वारकऱ्यांच्यावर दडपण कोणी देऊ नये अशातला भाग मला तर असं वाटतंय. आणि आमच्याकडे तो अनुभवच नाही. एकदम सर्व खेळ. तुमची किती वर्षाची परंपरा आहे? कधीपासून दिंडी तुमची येते, कोकण दिंडी? मला तर प्रत्यक्षात पूर्ण परंपरेचा जर विचार केला तर 150 वर्षाच्या परंपरेतलं तेव्हापासून दिंडी तुमची चालू आहे ते. म्हणजे जवळजवळ आमच्या ते मूळचे दिंडी चालक कोण तुमचे? सुरुवात ज्यांनी केली, ज्यांनी विणा चालवला ते वैकुंठवासी झुपरू बाबा आणि त्यांचा या पालखी सोहळ्याचा रघुनाथ बाबा मुरवाडकर वगैरे. त्यांचे कोणी तर वंशज नाहीत का? नाही, त्यांचे कोणी वंशज नाही. पण तुम्ही परंपरा चालू ठेवली. आम्ही आमचे गुरुवारी आहे, त्या गुरुवाऱ्यांच्या नात्यातून आमचे गुरुवारी या पालखी सोहळ्यात चालायचे. आणि मग त्याच्यानंतर स्वानंद सुगुणाशी गणपत बाबा त्यांनी तो विणा चालवला आणि त्या विणाच्या परंपरेतून आम्ही चालतो पुढे. बरोबर. असं तुम्ही कीर्तनकार आहात आणि कीर्तनकार असताना तुम्ही प्रबोधनाचा तुमचा उद्देश असतो, परंतु काही ठिकाणी जे संतांनी किंवा पहिल्या परंपरेने जे काही पुढं आलं आहे ते आपण कीर्तनात सांगता, ते आवश्यकच आहे. परंतु काळ बदलला म्हणजे संत तुक्याची अभंगवाणी, इंद्रायणीचे निर्मळ पाणी ज्यावेळेस लिहिलं गेलं त्यावेळेस इंद्रायणीचे निर्मळ पाणी होतं, पण आज ते निर्मळ पाणी राहिलेलं नाही. पण तरीसुद्धा त्याच ओवीतून आम्ही इतरांनी जर सर्वसामान्य लोकांनी जर ऐकलं, संत तुक्याची अभंगवाणी, जितकी अभंगवाणी निर्मळ आहे तितकंच पाणी पण निर्मळ आहे, आणि म्हणून ते प्यायचं का? किंवा याच्यात आता तुम्ही नवीन काय सुधारणा करता कीर्तनामध्ये? काही आता आळंदीसारखा क्षेत्र आहे, तिथे सुद्धा इंद्रायणी आपल्याला पाहायला भेटते. इतर कंपन्यासुद्धा अशुद्ध पाणी किंवा केमिकलचं पाणी सोडलं जातं आहे. त्याच्यावर सुद्धा वारकऱ्यांनी भरपूर उठाव केलेला आहे की तुम्ही असा पाणी सोडू नका, आणि त्याच्यावर तेही बरोबर प्रतिबंध करून तो शुद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. ते झालं, ते एक वारकऱ्यांचं काम आहे, त्यांनी केलं, त्याचं म्हणजे आम्हाला आभारच आहे, आनंदच आहे. परंतु माझा प्रश्न असा होता की कीर्तन सांगताना आपण जे पावित्र्य सांगता पहिलं,
काळ म्हणजे भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितलंय परिवर्तन यही संसार का नियम आहे. म्हणजे काळ बदलत असतो, परिवर्तन होत असतं. परिवर्तनाप्रमाणे प्रत्येक गोष्टीमध्ये बदल होत असतो. म्हणजे जसं आज मागच्या 20-25 वर्षापूर्वीची कपडे होती ती आज तशी नाहीत. त्याच्या मागं 50 वर्षापूर्वी होती, 25 वर्षापूर्वी नव्हती किंवा आता ती नाहीत. जो बदल आहे तो आरोग्यामध्ये सुद्धा बदल होत चालला आहे, हे मान्यच करावं लागेल आपल्याला. मग तुम्ही जर त्या काळात संतांनी जे लिहिलं ते होतं, त्यांचं चुकीचं नाही, ते होतं पवित्र त्यावेळेस, पण आज ते तसं राहिलं नाही. मग आपण तेच सांगत राहिलं लोकांनी ते पाणी प्यायचं का? मग तुम्ही त्यात काय सुधारणा करता तुम्ही? कीर्तनाच्या माध्यमातून हां कीर्तनाच्या माध्यमातून जरी संतांनी जे सांगितलं आहे तरी सुद्धा त्याच्यात थोडा बदल केला जातो. कारण का आता पिढीमध्ये थोडी बदल झाला आहे, त्यामुळे त्यांना योग्य वाटेल असा सांगण्याचा प्रयत्न करतो आम्ही. कारण म्हणजेच मला काय सांगायचं आहे की म्हणजे तुम्ही प्रबोधन पण करताय. प्रबोधन करतो. मला उत्तर मिळालं तुमच्याकडून. म्हणजे नुसतं कीर्तन नाही सांगत तर तर पुढच्या समाजाला- लोकांना प्रबोधन झालं पाहिजे याची काळजी घेताय, त्यांना ह्यातून काहीतरी मिळालं पाहिजे याची काळजी घेताय. आपण ह्या ट्रस्टचे अध्यक्ष आहात. काय नाव आपलं? गणेश गणेश. पाटील सर. गणेश पाटील. किती ट्रस्टमध्ये तुमच्या माणसं ट्रस्टी किती आहेत? 15. तुमची ट्रस्टची बैठक होती किती दिवसाला? महिन्यात एकदा. काय विषयावर होती? मासिक खर्च असतो, पुढचं काय भविष्य असेल, धर्मशाळेचं काय काम करतो. वर्षाकाठी तुमच्या ट्रस्टने आता सामाजिक कामात कुठे कुठे भाग घेतला? नाही सध्या धर्मशाळा दिंडी एवढंच. धर्मशाळा दिल्लीला धर्मशाळा काढली तुमच्या ट्रस्टने. इतर असे कोणाच्या आरोग्यासाठी किंवा कोणाच्या रक्तदान शिबिर वगैरे असं ट्रस्टच्या माध्यमातून कुठे तुम्ही असं काय नाही. सामाजिक काम करता नाही? उत्पन्न किती ट्रस्ट तुमच्या? या चालत असताना जे दिंडीमध्ये आम्ही पावती बुकाचे काय पैसे तेवढंच. भरतो, तेवढंच. ठीक आहे. म्हणजे ट्रस्ट तुमची जरी धर्मदायचं रजिस्ट्रेशन आहे का? असली तरी तुम्ही फक्त तुमच्या आध्यात्मिक कामापुरतंच तुम्ही ट्रस्ट चालवताय. बरोबर आहे. फार मोठी जबाबदारी घेण्यापेक्षा काहीतरी करण्याचं आपलं ठीक आहे. आपला वारी चालली पाहिजे वर्षानुवर्ष. तुम्ही पिढ्या त्या ट्रस्टच्या माध्यमातून आपण ही कोकण दिंडी चालवतो. आज 150 वर्षाची परंपरा सांगितली मग अशी सुरेश महाराजांनी, म्हणजे ती चालवतो. हीच फार मोठं काम आहे तुमचं. आपण ट्रस्टी आहात का? बरं आहे. तुम्ही दिंडीमध्ये दरवर्षी येता. दिंडीमध्ये तुम्हाला येण्याचं कारण किंवा आल्यानंतर काय आनंद मिळतो? कशा पद्धतीनं वाटतं तुम्हाला दिंडीत आल्यावर? आणि किती दिवस तुमची चालते दिंडी? दिंडी आमची 27 दिवस 27 दिवस चालते. 27 दिवसात तुम्हाला आनंद मिळतो की त्रास होतो? आनंदच होतो. का आनंद होतो? कारण सगळं जिथं नामस्मरण होतं, आपलं भगवंताचं नामस्मरण तर घरी बसून मी होतं, नाही. तरी म्हातारी नातवा चिडती काठी घेऊन धावते. संतांच्या बरोबर चाललो आणि संतांच्या बरोबर जो अभंग जो आहे, म्हणजे अभंग किंवा हे गातो आणि त्याच्या संतांच्या बरोबर जो आपल्याला जो आनंद मिळतो तो घरी बसून नाही मिळत. नवे म्हणजे एक पाऊल चालणं आणि अनेक पावलं चालणं, अनेक पावलांबरोबर चालणं, हा जो आनंद आहे तो द्विगुणित होतोय आणि तो वेगळा आनंद आहे. विठ्ठलाची ओढ, आपल्या बरोबर सारी आपली माणसं आणि टाळ मृदंगाचा गजर, ह्या सर्वांमुळे एकूण आनंद निर्माण होतोय आणि एक ऊर्जा मिळते. खरं तर आम्ही असं ऐकलंय की ह्या वारकऱ्यांच्या मध्ये जर सामील झालं तर आजार सुद्धा पळतात आणि एवढंच नाही तर आयुष्य सुद्धा वाढतं. हे मी सांगत नाही, विज्ञान सांगतं. जर एखाद्या माणसाला काही तणाव असेल, मेंदूला ताण असेल, तो एकटा बसला तर त्याला त्याचा जास्त परिणाम होतो. पण तो माणसात आला त्याला चांगला थोडासा फरक राहतो. परंतु तो आणि वारकऱ्यात आला, भजनात आला, कीर्तनात आला, हरिनामात आला, नामस्मरण केलं तर तो त्याचा आजार पळून जातो. हे विज्ञानाचं संशोधन आहे. आपण काय बाकीचे कोणी तुमच्याबरोबर आहेत वारकरी? दादा बोला जरा, काय सांगताय तुम्ही वारी संदर्भात, जेणेकरून तुमच्या बोलण्यानं पुढच्या 4 तरुण पोरं उद्या त्यात सहभागी झाली पाहिजे, वारी झाली पाहिजे. धन्यवाद. महाराष्ट्र न्यूज चॅनल इंदापूर. आपण या ठिकाणी सन्माननीय आमचे हरिभक्तीपरायण विकास शेठ यांच्या सदनामध्ये, पवित्र सदनामध्ये आपण आलेला आहात. गेली काही वर्षापासून आमचे सन्माननीय अध्यक्ष गणेश महाराज पाटील सर, तसेच आम्ही दिंडी चालक ट्रस्टी यांच्या संयुक्त विद्यमानाने उत्स्फूर्त पद्धतीने आम्ही या ठिकाणी वारीला येत असतो. जुन्या काळापासून दशरथ शेठ कुंभार यांच्या काळापासून आमचं या ठिकाणी वास्तव्य आहे आणि दुपारच्या मुक्कामाकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. तर आलेल्या वारकऱ्यांचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद आहे तो जसं पुन्हा आम्ही सोडतो आळंदीपासून पंढरपूरपर्यंत, सर्व या ठिकाणी दानशूर दात्यांच्या आधाराने त्यांची कास घेत त्या ठिकाणी वारकरी पंढरपूरपर्यंत पोहोचत असतो.
प्रत्येक माणूस श्रद्धेने वारी करत असतो. माझ्या वडिलांची मिराशी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. कृपाळू हा पंढरीनाथ, माझ्या वडिलांचे दैवत. अशा पद्धतीने प्रत्येक माणूस हा आपल्या वडिलांच्या श्रद्धेनं किंवा त्यांच्या कृपाशीर्वादाने या ठिकाणी येत असतो. आणि दिंडी ही जवळजवळ अन्नदात्यांच्या आश्रयावरती चालते. म्हणजे अन्नदाता हा दृश्य स्वरूपात आम्हाला एखादी वस्तू देतो आणि वारकरी नात्यानं आम्ही त्यांना अदृश्य स्वरूपामध्ये आशीर्वाद देतो. दृश्य स्वरूपामध्ये दान घ्यायचं आणि अदृश्य स्वरूपामध्ये त्यांना आशीर्वाद द्यायचा, एवढीच गोष्ट वारकरीचे. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, किंवा होईन भिकारी पंढरीचा वारकरी. आता तुम्ही जे उदाहरणं दिली, जे अभंग सांगितले, म्हणून मला एक प्रश्न सुचला आहे, कारण ते उत्तर तुम्ही देऊ शकता. पंढरीचा पांडुरंग, काही लोकांचं म्हणणं आहे की ते पांडुरंग नाही, ते पहिले गौतम बुद्ध आहेत. काय बोला याच्यावर? पुरातन काळाचा जर विचार केला तर हडप्पा संस्कृती घ्या किंवा त्याच्या आधीच्या संस्कृतीचा जर आपण विचार केला तर जग हे आजकालचं नाही आहे. विज्ञान त्या ठिकाणी काय सांगेल त्याच्यावरती विश्वास ठेवण्यापेक्षा पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, बरोबर आहे. अवघे शून्याचे होते पायी कानोबा तेरे तेरे ते. एक काळामध्ये ह्या जगात काहीच नव्हतं, पहिलं शून्यच त्या ठिकाणी होतं. आणि त्या शून्यापासून प्रकृती आणि पुरुष यांचा संगम होऊन भगवान परमात्मा आणि माया, जीव आणि शिवाचं एकीकरण होऊन त्या ठिकाणी हा एक विस्तार त्या ठिकाणी झाला. हा, एकलेने कंठेची बडवणी केली, 14 भुवन. देवाला एकट्याला करमत नाही म्हणून 14 भुवनं त्या ठिकाणी तयार केली. 14 भुवन म्हणजे 14 तळ, 7 तळ खाली आहेत आणि 7 तळ वरती आहेत. या पृथ्वीच्या खाली आहेत ते 7 तळ आहेत आणि पृथ्वीच्या वरती आहेत ते 7 तळ आहेत. असे 14 तळ, 14 भुवन त्या ठिकाणी तयार केले. ओके.